तर नमस्कार मित्रांनो, मी श्री जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा एक स्पेशल असा ब्लॉग आणि आपण जाणार आहोत बाय रोडनी खेडमध्ये. आणि खेडची सगळी संपूर्ण सिटी आपण बाय रोडनी बाईक राईडनी करणार आहोत. तर हा समोर जो आपण आज जातो आहे तो मुंबई गोवा महामार्ग आहे आणि समोर आपण चाललो आहे गोव्याच्या साईडला. आत्ताच भरणे नाका येईल आणि भरणे नाकामधला काळकाईचं मंदिर येईल डाव्या हाताला. त्यानंतर समोर गेल्यावरती भरणे नाका किती बदलत चालला आहे बघा. भरणे नाकामध्ये एक ओव्हरब्रिजसुद्धा येणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, जी भरणे नाका येथे ट्रॅफिक होत होती त्याचासुद्धा अडथळा आपल्या मुंबई गोवा मार्गावरती सुरळीत होणार आहे. कारण गोव्याकडे जाताना आपल्याला भरणे नाका येथून ट्रॅफिकमधून थोडंसं जावं लागत होतं. पण आता काय होणार आहे, ओव्हरब्रिज आल्यामुळं ब्रिजवरून डायरेक्टली गाडी तुमची गोव्याकडे जाणार आहे. तर आत्ता आपण मुंबई गोवा महामार्गावर आहोत आणि समोरच आत्ता येतं ते ब्रिज. तर संपूर्ण एरिया तुम्हाला मी दाखवतो आहे. त्याचबरोबर आपण असेच समोर होत खेड सिटीचं सुद्धा बाईकनीच राईड करणार आहोत. तर ही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण खेड किती बदलत चालला आहे आणि आपला हा भरणे नाका किती बदलत चालला आहे हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर का नवीन आला असेल बघायला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन आहे लालवालं ते सुद्धा दाबायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यावर थेट पोहोचत राहतील. तर हा समोर आलेला आहे ओव्हरब्रिज, जो आता कामं चालू आहेत जोरदार मुंबई गोवा महामार्गाची. समोरच आपल्याला दिसत आहे. कालांतराने हा जो परिसर आहे तो संपूर्ण बदलून जाणार आहे मित्रांनो. कारण रोडची जी कामं आहेत मुंबई गोवाची ती खूप वेगानं चालू आहेत. आणि खेडमधलं म्हणाल तर खेडमध्ये सुद्धा सिटी आता इतकी डेव्हलप होत चालली आहे की मुंबई पुन्हा या सिटीसारखीच ती बनत चालली आहे. त्या दृष्टीनंच कामं इथे चालू आहेत. तर आपण आता हा वळसा मारून भरणे नाक्याच्या तिथून खेड मार्ग पकडणार आहोत, खेडचा सिटीचा रस्ता. समोरच शिवाजी महाराजांचा म्हणजे आपल्या राजांचा पुतळा आहे. आपण जर का गोवा हायवेनं गोव्याकडे जात असाल मुंबई गोवा हायवेनं तर तो आपल्याला भरणे नाक्यावरती शिवछत्रपतींचा पुतळा आपल्याला समोरच दिसतो. तो हा परिसर आहे. आणि आपण आता इथून लेफ्टला वळसा मारून खेड सिटीकडे जाणार आहोत. तर चला. तर मित्रांनो, आता आपण जातोय त्याच्या डाव्या हाताला खेडचं एस टीचा मोठा डेपो आहे, जिथे गाडी रिपेरिंग वगैरे किंवा डिझेल वगैरे भरण्याचं काम होतं.
त्याचबरोबर हा समोर जो रोड जातो आहे त्याच्या डाव्या हाताला अजूनच गोळीबार मैदान म्हणून आहे. तर खेडचं जेसीस क्लब म्हणून काहीतरी म्हणतात त्याला. इथे खेडमधल्या मोस्टली सगळ्या ज्या पॉलिटिक्सच्या सभा वगैरे आहेत त्या इथेच होत असतात. मोठं मैदान आहे तिथे. बाजूला धारिया हॉस्पिटल आहे. अशा प्रकारचा हा खेडचा पूर्ण परिसर आहे. इथेच समोर गेल्यावर एक गार्डन आहे. तर मित्रांनो, हे जे उजव्या हाताला आहे ते गार्डन आहे आणि त्याच्या समोरच मराठा उद्योग म्हणून आहे ठिकाण. तसेच आपण पुढे पुढे होत जात आहोत. अजून एक पुढे गेल्यावरती छोटा डेपोसुद्धा आहे एस टी महामंडळाचा. हे बघा, हे खेडमधलं एक मोठं गार्डन आहे आणि त्याच्या समोरच मराठा उद्योग भवन. तर मित्रांनो, खेड सिटीची संपूर्ण बाजारपेठ आता चालू झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक आता आपल्याला दिसतंय समोरच. त्यानंतर आता इथेच उजव्या हाताला खेडचा मोठा डेपो येईल. इथूनच संपूर्ण तालुक्यात एस टी महामंडळाच्या फेऱ्या होतात. इथूनच आपल्याला ते मिळतात, म्हणजे एस टी महामंडळ. तर ही संपूर्ण बाजारपेठ आहे खेडची. इथूनच सगळा संपूर्ण खेडचा व्यवहार चालतो. अशी ही बाजारपेठ. आता सकाळची वेळ असल्यामुळे थोडीशी दुकानं बंद आहेत मित्रांनो. ही जे व्हिडिओ आपण बनवतो ती सकाळच्या वेळेला आहे, पहाटेच्या, म्हणजे जवळजवळ 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारासली. तर हे इथे एक विठ्ठल मंदिर आहे आणि समोरच खाली गेल्यावर सगळ्या आळ्या आहेत, म्हणजे पानगल्ली वगैरे हा एरिया येतो, मोहल्ला आहे. ज्यावेळेस मित्रांनो मागच्या वेळेला पाणी वगैरे भरलं होतं त्यावेळेस हा संपूर्ण परिसर खालचा पाण्याखाली होता, हा जो एरिया आहे. त्यामुळे सगळं चिखल वगैरे खूप दुकानांची वगैरे नुकसान झाली होती. तर असा हा एरिया. आता गांधी चौक येईल समोरच. गांधी चौक आपण काय करूया, कुठे जाऊया? चंडीगड मंदिर, ती गुफा आणि तो बीच करू खालचं. चाबी द्यावं काय? ते दे उघडायला. चाबी तच काय? हा म्हणजे काय, इथं विश्वास स्टोर कुठे आहे? हा विश्वास स्टोर आहे ना? नाही अब हा हा. आणि खेड सिटीचा पूर्ण माहोल आहे हा. चाची काल पिकली आणि कुठला हा एरियाचं नाव काय? पप्पू एरिया. कोणती गल्ली? पान गल्ली. अच्छा, ही पान गल्ली आहे इथे आतमध्ये. आणि हा समोर. चल बॅग घे चल. ना कुठे जाता? ह्याला काय होतं? गांधी चौक. अरे आणि तिथे चा कोण थांबा बोलवतो त्याला. गांधी चौक. एकदा मी जात आहोत. हा, बाय 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 बाय. तर मित्रांनो, खेड सिटीविषयी काय बोलणार. खेड पुन्हा एकदा उभं राहिलं, कारण मागच्या वेळेस ज्यावेळेस पाऊस खूप इथे अतिवृष्टी झाली होती कोकणामध्ये, त्यावेळेस संपूर्ण बाजारपेठ ही पाण्याखाली होती आणि पूर्ण चिखलच झालं होतं. सगळी दुकानं वगैरे चिखलाखाली होती. हे इथे हनुमंताचं मंदिर आहे सगळ्यात मोठं खेडमधलं प्रसिद्ध असं श्री मारुतीचं मंदिर. आणि ही संपूर्ण बाजारपेठ. इथे गांधी स्टोर आहे. त्यानंतर आमच्या खेडचे जे हुतात्मा अनंत कान्हेरे आहेत त्यांचा इथे पुतळा आहे. तर आपल्या खेडमधलं
ह्या राष्ट्रासाठी पूर्णपणे समर्पित केलेले असे अनंत कानेरे यांचा सुद्धा इथेच गाव असल्यामुळे जवळच ते त्यांचा इथे पुतळा आणि ही इथे खेडची नगर परिषद आहे. त्याचबरोबर खेडच्या भाजी मार्केटची मंडई इथेच आहे. पुढे आपण गेल्यावरती आनंद टॉकीज आहे. आनंद टॉकीज बघा, हे जे उजव्या हाताला दिसतंय ते आनंद टॉकीज आहे. आता त्याला काहीतरी नाव आहे, सिटी प्राईम की काहीतरी असं नवीन नाव दिलं आहे. तर मित्रांनो, खेड सिटीतून आपण आत्ता जात आहोत दापोलीला आणि दापोलीतले काही ठिकाणं आहेत पर्यटन क्षेत्रातले, पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठिकाणं आहेत ती आपण दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. काही स्पॉटवर आपण जाणार आहोत. सगळे स्पॉट आपल्याला फिरता येतील की नाही हे माहीत नाही. जेवढं म्हणून आपल्याला कवर करता येईल दापोलीचा एरिया तो आपण आज कवर करणार आहोत. ठीक आहे. तर दीपकला पुन्हा एकदा आपल्यासोबत घेतले गाडी घेऊन. आज दीपक पुन्हा एकदा आपला बायकर झाला आणि आपण जातो आहे दापोलीला फिरायला. कदाचित सूरजला सुद्धा आपण फोन करून विचारूयात, जवळ असेल तर येईल. ठीक आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि चॅनलवर जर का नवीन आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं जे बटन आहे लालवालं ते सुद्धा दाबायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबा. चला.